नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शिवसेनेच्या अगदी फायरिंग नेत्या सुषमा अक्का यांनी आणखीन एक बळी घेतलेला आहे. आणखीन एक बळी घेतलेला आहे. सुषमा अक्का यांच्या पेक्षा खूप आधीपासून, अगदी कोवळ्या वयापासून, राज ठाकरे शिवसेनेत होते त्या काळापासून शिवसेनेमध्ये ज्यांची जडणघडण झाली, अशा उबाठा शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे मिस्टर संजय घाडी यांनी काल परवा उद्धव ठाकरे यांनी हाती बांधलेलं शिवबंधन सोडलं आणि एकनाथ शिंदे यांची जी आज अधिकृत मान्यता प्राप्त शिवसेना आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हे अपेक्षितच होतं. हे अपेक्षित होतं. कारण सुषमा अक्का आल्यापासून अनेक चांगल्या धडाडीच्या महिला एक एक करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेकडे गेलेले. आणि त्याचं कारण सरळ आहे. कारण सरळ आहे आणि महत्व काय ते लक्षात घ्या. कारण नंतर सांगतो, महत्व आधी आहे. महत्व असं आहे की ज्या वेळेला एकनाथ शिंदे किंवा एकाहून एक असे शिवसेनेचे ग्रामीण पातळीपासून, जिल्हा पातळीपासून शहरापर्यंतचे आमदार हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 20 जून 2022 एकनाथ शिंदेच्या सोबत निघून गेले, अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले जे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्याच्यात बहुसंख्य अशा बघायला गेलात तर त्या महिला होत्या. मग त्या नगरसेविका असतील, महिला आघाडी प्रमुख असतील, भरपूर मोठ्या संख्येने. मी तर म्हणेन की एकनाथ शिंदे बरोबर जाणाऱ्यांमध्ये पुरुष शिवसैनिक जास्त होते. शिवसैनिक महिला जवळजवळ नगण्य होत्या. एखादी शीतल म्हात्रे किंवा असे कोण असतील ते. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडलेल्या शिवसैनिकांच्या संख्येत देखील तुम्ही बघाल तर महिला शिवसैनिक ह्या एकनाथ शिंदेच्या विरोधात दंड थोपटून उभ्या होत्या. दंड थोपटून उभ्या होत्या. अगदी तुमच्या नीलम गोरे घ्या, बऱ्याच महिला आहेत. त्या मनीषा कायंदे इतक्या हिरिरीने उद्धव ठाकरे यांची बाजू मांडत होत्या. पण एक 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 करत या महिला, ज्यांना शिवसेनेच्या रणरागिणी वगैरे म्हटलं जातं, त्या एक एक करत एकनाथ शिंदेकडे निघून गेल्या आणि उद्धव ठाकरेंचं साथ सोडून गेल्या. तर का गेल्या? सगळ्यांनी उघडपणे बोलून दाखवलं नाही. पण मला वाटतं नीलम गोरे यांनी तसा आडपडदा न ठेवता काही गोष्टी सांगून टाकल्या की सुषमा अंधारे या एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर शिवसेनेत आल्या आणि सुषमा अंधारे यांची मातोश्रीवर ज्या पद्धतीची ओढबस सुरू झाली त्यानंतर बहुतांशी दीर्घकाळ शिवसेनेमध्ये वावरलेल्या आणि शिवसेनेसाठी लढलेल्या ज्या महिला होत्या या विचलित व्हायला लागल्या. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांचं महत्व विसरता येणार नाही मित्रांनो. आणि त्यांचं महत्व किती आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली की शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर मी दुसऱ्या टोकाला जाईन. आणि त्यानंतर युतीतून बाहेर पडण्याचा जो निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आणि महाविकास आघाडी बनवली आणि खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले, त्यामध्ये एक अडचण अशी होती की उद्धव ठाकरे हे आमदार नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात त्यांना आमदार होणं आवश्यक होतं.
दुर्दैव असं की त्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं होतं, पण ते प्लॅनिंग अंमलात आणण्याच्या आधी लॉकडाऊन सुरू झाला आणि निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी देशातल्या सगळ्या निवडणुका स्थगित करून टाकल्या. आणि त्यामुळे मे महिना 2021च्या 2020च्या मला वाटते मे महिन्यापर्यंत उद्धव ठाकरेंना आमदार कसं करायचं ही समस्या तयार झाली. विधान परिषदेचा रिक्त असलेली एक जागा उद्धव ठाकरेंना देऊन त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचाही प्रयत्न झाला, पण जो मुख्यमंत्री आहे त्याने स्वतःच नाव शिफारस करणं अयोग्य असल्यामुळे राज्यपालांनी त्याला नकार दिला आणि त्यानंतर तारांबळ झाली होती. अखेर तडजोड झाली. मतदान होणार नसेल तर निवडणुका जाहीर करू आणि सगळ्या पक्षांनी समझोत्याने मतदानाशिवाय सगळेच्या सगळे काय ते 9 आमदार निवडून आणायचे होते ते अविरोध निवडून आणावेत अशी तडजोड झाली. आणि त्यात शिवसेनेच्या वाट्याला 2 विधान परिषदेच्या जागा आल्या होत्या. त्यापैकी एक होती उद्धव ठाकरेंची, कारण त्यांना मुख्यमंत्री म्हणून टिकवणं आवश्यक होतं. पण आपण मुख्यमंत्री म्हणून जी निवडणूक होते आणि अविरोध होते त्यामध्ये शिवसेनेची दुसरी जागा ही नीलम गोरेंना उद्धव ठाकरेंनी दिली होती. आणि तुम्हाला आठवत असेल तर एक गोष्ट सांगतो की त्यावेळेला काँग्रेसलाही 2 जागा लढवायच्या होत्या, पण मतदान घेतलं तर निवडणूक होणं अवघड आहे. म्हणूनच जितक्या जागा तितके अर्ज शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दम दिला होता की तुम्ही दुसरा उमेदवार उभा केलात तर मग मीच अर्ज भरणार नाही, मी अर्ज मागे घेईन, थोडक्यात सरकार गडगडून टाकेल. पण त्याच उद्धव ठाकरेंनी आपल्याला दुसरी जागा मिळते ती काँग्रेसला देऊ केली नाही, ती नीलम गोरेंना दिली होती. तेव्हा नीलम गोरे ह्या शिवसेनेमध्ये किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या किती निकटवर्ती होत्या याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पण पुढे अडीच वर्षांनी अडीच वर्षानंतर शिवसेना फुटली आणि नीलम गोरे सुद्धा मनीषा कायंदे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिल्या होत्या. आणखी डझनावारी नावं सांगता येतील, तिकडे जाण्याची गरज नाही. पण हळूहळू करत गेल्या 3 वर्षामध्ये या महिला ज्या आपला उमेदीचा काळ शिवसेनेला देऊन बसल्या त्यांना शिवसेनेतून पुढे उद्धव ठाकरे किंवा मातोश्री यांच्यापासून दूर जायला लागलेला आहे. आणि त्याचं एक कारण सुषमा अंधारे आहेत. सुषमा अंधारे आणि हे नीलम गोरेंनी बोलून दाखवलं. खर तर मातोश्रीवर सुषमा अंधारे यांचा शिवसेना प्रवेश झाला तेव्हा त्यांच्या हाती शिवबंधन बांधण्याचा सोहळा हा नीलम गोरेंकडून पार पडला होता. नीलम गोरेंनी सुषमा अंधारेंच्या मनगटावर शिवबंधन बांधलं होतं आणि लवकरच त्याच सुषमा अंधारेंच्या पसारा इतका वाढला उबाठा शिवसेनेमध्ये की नीलम गोरेंनाच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र बोलायची वेळ आली. हळूहळू करत इतकी उडबस सुषमा अंधारेंची मातोश्रीवर झाली की मातोश्रीवर नीलम गोरेंना सुद्धा पाऊल टाकायला जागा राहिली नाही. एक घटनात्मक पदावर बसलेल्या शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणून नीलम गोरेंकडे बघितलं जातं. त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, तरीही त्यांना वारंवार प्रयत्न करून मातोश्रीवर जाता आलं नाही. त्यांनी भेट मागितली असता भेट मिळत नव्हती, पण कुठलीही पूर्व कल्पना न देता सुषमा अंधारे मात्र मातोश्रीवर जाऊ शकत होत्या. आणि ही गोष्ट शिवसेनेसाठी धडाडीने लढणाऱ्या बहुतेक महिलांसाठी अस्वस्थ करून सोडणारी होती. त्यातून पहिल्यांदा मनीषा कायंदे बाहेर पडल्या, त्यांच्या आधी शीतल म्हात्रे बाहेर पडल्या. लक्षात ठेवा मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या विरोधात हलकल्लोळ माजवणाऱ्यात मनीषा कायंदे होत्या, तशाच शीतल म्हात्रे सुद्धा होत्या. पण लवकरच त्यांना कळलं
की उद्धव ठाकरे म्हणजे काय आणि एकनाथ शिंदे म्हणजे काय. जो नेता विश्वासाने आपल्याला सोबत घेतो, जबाबदाऱ्या देतो आणि वेळ प्रसंगी बळ देतो, तो आपला नेता असतो. हे हळूहळू करत लक्षात आलं आणि शीतल म्हात्रे आधीच उभाठा शिवसेना सोडून, जेव्हा त्याला उभाठा हे नाव पण नव्हतं, नाव ठरायचं होतं, बाहेर झाले. संजना घाडी हे त्यातलं नवं नाव आहे. अर्थात त्यांनी इतकं स्पष्टपणे दोषारोप केलेले नाही, पण एक गोष्ट कळते की ज्या प्रकारे काल परवा शिवसेना उभाठाचे नवे प्रवक्ते जाहीर करण्यात आले, ते प्रवक्ते जाहीर केल्यानंतर संजना घाडी यांचा काटा काढण्यात आला हे लक्षात येतं. कारण उभाटा शिवसेना झाल्यापासून, शिवसेनेत दुफडी माजल्यापासून संजना घाडी ह्या आपल्या परीने वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या वाहिन्यांवर जाऊन उभाठा शिवसेनेची बाजू हिरिरीने मांडत होत्या. किंबहुना मुद्देसूद आणि अत्यंत आक्रमक भाषेमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आणि भाजपवर हल्ले चढवलेले आहेत वेगवेगळ्या डिबेटमध्ये. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जर आपल्याला प्रवक्ते पदी सुद्धा ठेवलं जात नसेल, तर मग इथे राहायचं कशाला. विद्यार्थी दशेपासून प्रौढ वयापर्यंत शिवसेनेला 25-30 वर्ष दिलेली ही माणसं आहेत. संजय घाडी असेल किंवा संजना घाडी असतील. आज उभाटा सोडून जाण्याची त्यांच्यावर वेळ का आली. आणि कोणासाठी. ज्यांनी बाळासाहेब असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा आदित्य ठाकरे असोत, यांची खिल्ली उडवली नाही. अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये ठाकरे परिवाराची निंदा नालस्ती करणारे उद्धव ठाकरे यांच्या वळचणीला येतात आणि इतके मोठे होतात की आधीपासून तिथे बसलेल्या कार्यकर्त्यांना पाऊल टाकायला जागा उरत नाही. आणि इथेच सगळी गडबड झालेली आहे. इथेच सगळी गडबड झाली. ज्या वेळेला अशी माणसं तुमच्या जवळ असतात, तेव्हा तुम्हाला एकनाथ शिंदे असोत, भाजप असोत, अमित शहा असोत किंवा आणखीन कोणी तुमचा पक्ष किंवा संघटना फोडण्याची गरजच उरत नाही. कारण तुम्हीच एकेकाला लाथ मारून बाहेर काढत असता किंवा त्यांना बाहेर काढतील अशा लोकांना तुम्ही जवळ करता की जेणेकरून खरोखरीने पक्षासाठी, संघटनेसाठी राबतील अशा माणसांना बाहेर ढकललं जाईल. संजना घाडी हे त्यापैकी नवं नाव आहे. मध्यंतरी बरं मला वाटतं मीना मीना कांबडी वगैरे किती नावं खूप आहेत, लक्षात पण राहणार नाही तितकी नाव आहेत की जे खरोखरीने शिवसेनेसाठी दीर्घकाळ राबलेत. आज एकनाथ शिंदेकडे पण देण्यासारखं काही नाहीये. फार फार तर पुढच्या महापालिका निवडणुकीतलं तिकीट देतील. आणखीन काय देणार आहे. आणखीन काय देणार आहे. मुद्दा असा असतो मित्रांनो की एखादी संघटना उभी राहते, त्याचा कळस जगाला दिसतो. तो काय तो याचा बुर्ज खलिफा आहे दुबई मधला, जगातली सगळ्यात उंच इमारत. आणि त्या इमारतीच्या सगळ्यात उंचावर आणखीन एक मोठाच्या मोठा काहीतरी खांब आहे आणि त्यामुळे तो सगळ्यात उंच वगैरे झाला. पण तो वरचा जो खांब आहे, उंची त्याची मोजली जाते. पण तो बुर्ज खलिफा उभा करण्यासाठी त्याच्या खाली जे प्रचंड खोल 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 फाउंडेशन घातलेलं आहे, पायाभरणी केलेली आहे, त्यावर बुर्ज खलिफा उभा आहे. कुठच्याही पक्ष आणि संघटना आणि संस्था याच्यामध्ये पाया म्हणून गाडले जाणारे जे दगड असतात, ते जोपर्यंत ढिले होत नाहीत तोपर्यंत वरची इमारत शाबूत असते. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना आल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट जर काय केली असेल
तर आपल्या पित्याने जो भरभक्कम पाया संघटनेचा घातला होता तोच खिळखिळा करायला सुरुवात केली. मनोहर जोशी असतील किंवा बरेच इतर कोण कोण असतील, सदा सरवणकर सारखा एक आमदार पदापर्यंत पोहोचलेला शाखा प्रमुख आहे. एकनाथ शिंदे शाखा प्रमुख, हे अगदी शिवसैनिक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख करत 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 आमदार वगैरे होण्यापर्यंत आलेले लोक आहेत. त्यांची उद्धव ठाकरेंना किंमत वाटत नाही. काल परवा कुठून काँग्रेसमधून किंवा बामसेप मधून आलेले लोक आहेत, ते फरडी भाषणं करू शकतात आणि चॅनेल आणि कॅमेऱ्यावर गाजवू शकतात. त्यांना उद्धव ठाकरे जवळ घेतात. पण जे आपापल्या विभागामध्ये एक संघटनेची पाळंमुळं रुजवतात, त्याची उद्धव ठाकरेंना कदर नाही. आणि त्यामुळेच मीना कांबळी असतील किंवा शीतल म्हात्रे किंवा संजना घाडी यासारख्या महिलांना सुद्धा आता उभाटा शिवसेनेत टिकून राहणं अवघड झालेलं आहे. एक एक करत म्हणजे अगदी मी तर म्हणतो संजना घाडी यांनी सुद्धा नीलम गोरे जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा टीका टिप्पणी केलेली आहे. शीतल म्हात्रेवर ताशेरे झाडलेले असतील, पण हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की आपणही त्याच रांगेत होतो, त्याच रांगेत होतो. त्यांनाही जायचं नव्हतं, नीलम गोरेंना जायचं नव्हतं, शीतल म्हात्रेंना जायचं नव्हतं, एकनाथ शिंदेना पण जायचं नव्हतं. पण तुम्ही थांबलाय का, निघत का नाही, हे वाक्य सोडून बाकी सगळं बोललं जात असेल तर त्यांना एक वेळ येते की बाहेर पडावं लागतं, बाहेर पडावं लागतं. मला आठवतं त्या गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शेवटची ऑफर दिली होती, महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आम्हाला अधिक काही नको, आम्ही परत येतो, आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्हाला शिवसेना सोडायची नाहीये, शिवसेना वाचवायची. हे एकनाथ शिंदेनी गुवाहाटीहून सांगितलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या मोहात रमले नसते आणि महाविकास आघाडी सोडून तेव्हा बाहेर पडले असते तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री सुद्धा होता आलं नसतं. निमूटपणे मुंबईत यावं लागलं असतं, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख म्हणून काम करावं लागलं असतं. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या भूलभुलैयामध्ये इतके गुरफटलेले होते की त्यांना शिवसैनिक आणि कार्यकर्ते यांच्या निष्ठेची कदर उरलेली नव्हती. त्यापेक्षा शरद पवारांनी देऊ केलेलं मुख्यमंत्रीपद किंवा दिलेलं मुख्यमंत्रीपद हे मोठं वाटत होतं. सगळी गडबड तिथे झाली. पण तरीही निष्ठेने बाळासाहेबांचे पुत्र नातू म्हणून तुमच्या सोबत राहिलेली ही मंडळी आहेत. संजना घाडी कोण आहे? बाळासाहेबांच्या पुत्राच्या बरोबर उभे राहिले. बाळासाहेबांविषयी आस्था, आपुलकी, प्रेम, श्रद्धा यामुळे ते तुमच्या बरोबर होते. पण बाळासाहेबांची अखंड गलिच्छ निंदा नालस्ती करणाऱ्यांसाठी तुम्ही अशा निष्ठावान श्रद्धावंतांना लाथा मारणार असाल, बाजूला करणार असाल, दुर्लक्षित करणार असाल तर त्यांना सुद्धा त्याच रांगेतून पुढे सरकावं लागतं. संजना गाडी हे त्या रांगेत आलेलं नवं नाव आहे. गेली 3 वर्ष एकामागून एक एकामागून एक रांग लागलेली आहे. जातायत लोक, जातायत. शिवसेना टिकणार कशी सांगा, टिकवणार कोण? ती उद्धव ठाकरेंनाच टिकवायची नसेल तर टिकवणार कोण, हा पण प्रश्न येतो ना. हा पण प्रश्न येतो की टिकवणार कोण? गेली ती घाण आहे. आदित्य ठाकरे म्हणतात गेली ती घाण आहे. मग इतके दिवस ती घाण तुम्ही अगत्याने जवळ का ठेवली होती, याचाही खुलासा आदित्य ठाकरेंनी करायला पाहिजे. गेली ती घाण असेल तर मग इतके दिवस ती घाण तुम्ही तुमच्या अंगणामध्ये एक नंदनवनासाठी काही ती बाग म्हणून का ठेवली होती? असो, संजना घाडी यांनी शिवसेना जगवायचं ठरवलं म्हणून त्या इकडे आल्या, कारण त्यांनाही अनुभव आला
की उद्धव ठाकरे यांची जी संघटना आहे किंवा त्यांच्या भोवती जे कोंडाळ आहे ते शिवसेना टिकवणार नाहीत, आणि आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना टिकवायची असेल तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जायला पर्याय नाही. शिवसेना, आपण ते भूताटकीचे प्रयोग चालतात ना, की त्या माणसाला झपाटलेला असतो, त्याला तो मांत्रिक काय झाडू वगैरे मारतो आणि सांगतो चल झाड सोड. तसं उद्धव ठाकरे जे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बोकांडी बसले होते, तिथून शिवसेनेची मुक्तता करणं, सुटका करणं, उद्धव ठाकरेंच्या तावडीतून बाळासाहेबांची शिवसेना वाचवणं, हा जो प्रयोग एकनाथ शिंदेनी आरंभला, त्यामध्ये हळूहळू करत असे सगळेच्या सगळे निष्ठावान जमा होणार आहेत. अजूनही उद्धव ठाकरेंसोबत बरेच आहे, त्यांच्या मनात चलविचल आहे. मुलगा की निष्ठा, नातू की विचार, या दोलायमान अवस्थेतले बरेच लोक बाहेर येतील, यात मला तरी शंका वाटत नाही. पण सुषमा अक्कांनी आणखीन एक दणका उद्धव ठाकरेंना दिला, एवढंच संजना घाडी यांच्या पक्षप्रवेशाचा अर्थ लागू शकतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.